मित्रांना मी पहिल्यांदा खूप धन्यवाद देतो। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी खूप पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत, पण मोजक्या वेळेस जेव्हा जेव्हा बोलण्याचा प्रसंग आला त्यावेळेस आपल्यासारख्या पत्रकारांनी आणि समाजामध्ये ज्या योग्य गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची कामगिरी तुमच्या माध्यमातून झालेली आहे। आणि म्हणून मी आज माझा आपल्याशी बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर माझी सगळ्या पत्रकार बांधवांना पहिल्यांदा मी खूप धन्यवाद देतो, तुम्हाला नमस्कार करतो की गेल्या 25-30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जर मला आठवतंय मी 1990 साली अण्णासाहेब कॉलेजमध्ये प्रथम बिनविरोध CR झालो आणि 92 पासून NSYचा तालुका अध्यक्ष झालो। NSY म्हणजे काँग्रेस प्रेरित संघटना आणि काँग्रेसच्या छताखाली जवळजवळ युवक अध्यक्षापर्यंत मी संघटनेत काम केलं। नंतर 99 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या नेतृत्वात काम करायला लागलो। त्याचं काम करत असताना संघटना सुरू केली आणि संघटना बांधणीचं काम केलं। त्यावेळेस विशेष करून खास करून दिलीप वळसे पाटलांचं नेतृत्व आम्ही मानून दीर्घकाळ काम केलं। एक काम करत असताना जर पूर्वीची परिस्थिती तुमच्या अनेक पत्रकारांच्या कदाचित लक्षात नसेल, लोकनेते किसनराव बानखिल यांचा हा तालुका त्या काळात त्यांच्या नावाने ओळखला जायचा आणि काँग्रेस आणि त्यावेळेस काँग्रेसचं काम करणं सुद्धा या परिसरामध्ये खूप अवघड असायचं। त्या काळामध्ये आमच्यासारखी तरुण पिढीला अनेक मी चेहरे एकत्र केले आणि नजीकच्या काळामध्ये संघटना बांधणीला सुरुवात केली। मला आठवतंय स्वर्गीय आमचे रामशेठ काळे असतील, आजचे देवदत्त निकम असतील, संभाजी काळे असतील, मी असेल, मच्छिंद्र टेमकर असेल, असे तालुक्यातले दिग्गज अनेक लोक होते का त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक प्रभावी संघटना उभी केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून। पहिल्यांदा काँग्रेसमध्ये काम केलं, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं वळसे पाटील साहेबांनी निर्णय घेतला आणि आम्ही सगळेजण त्यांच्या कोणत्याही शब्दाला विरोध न करता आम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो। त्याही काळात नंतर 2000 साधारण 99च्या नंतर ते राज्यामध्ये जी निवडणूक झाली ती निवडणुकीमध्ये ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या कालावधीमध्ये तालुक्यात अनेक विकासाच्या कामांमध्ये आम्ही सगळ्यांनी हातभार लावला। परिस्थिती तालुक्यामध्ये बदलायचा आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिला, पण जसा जसा काळ बदलत गेला 2002 साली मी जिल्हा परिषदला इच्छुक होतो। त्यावेळेस